तुम्ही हे? आबा अहो तुम्ही त्या बंगल्याचं मालक आणि तुम्ही नोकर बनून जाणार होय? नाही नाही नका जाऊ तुम्ही. होय आबासाहेब, पाहिजे तर आम्ही जातो तिथं नोकर म्हणून आणि जे काय करायचं ना ते करतो, पण तुम्ही नोकर म्हणून जाऊ नका आबासाहेब. अगं आई, पण तुम्ही तिथे जाऊन काहीही होणार नाही. दादासाहेबांना सगळ्यात जवळून फक्त आबाच ओळखतात. म्हणजे तुला काहीही करून आम्हाला त्या घरात नोकर बनवून घेऊन जायचंच आहे तर? मालती, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. हो, तुम्ही पण काय हिच्या ओला हो करताय? ते लोक कसे वागलेत आपल्याशी विसरलात का? आणि आता जर आपण तिथे नोकर बनून गेलो तर कसे वागतील? पदोपदी आपण नोकर बनून गेलो याची जाणीव करून देतील आपल्याला. निदान स्वतःच्या तब्येतीचा तरी विचार करा हो. आई, हे बघ, या सिच्युएशन मध्ये आपल्याला खूप स्ट्रॉंगली उभं राहावं लागणार आहे. जे काही आपण गमावलंय ते परत मिळवायचं असेल तर आपल्याकडे हाच एक पर्याय आहे. ठीक आहे, तुझ्या हट्टाखातर मी तिकडे जायला तयार आहे, पण एका अटीवर. कसली अट? हिने आत्ताच्या आत्ता इथे मला लिहून द्यायचं की ज्यासाठी आपण त्या घरात चाललोय ते जर झालं नाही, हिचा प्लॅन फसला, आपल्या हाताला काहीच लागलं नाही, तर या राणीचा आणि महाडिक घराचा संबंध कायमचा संपेल. भाईसाहेब, काय बोलताय तुम्ही? बोल. मालती, तुमच्या या असल्या अटी कोणीही मान्य करणार नाही. मग मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. राणी, हे काय करतेस तू? आणि हे करायची काही गरज नाहीये. अगं ऐक माझं राणी. आणि अगं मला तुमची अट मान्य आहे. जर माझा हा प्लॅन फसला तर महाडिकांशी माझा काहीही संबंध राहणार नाही, हा शब्द आहे माझा. आणि मी जे बोलते ते करून दाखव, कारण असं करणं माझी सवय नाही, स्वभाव आहे. पाण्याची बाटली भरून द्या. ओ सासूबाई, कुठे हरवलात? कुठे काय? काही नाही. काय ग, पाणी हवंय तुला? थांब देते. तुम्ही किती नाही म्हणालात ना तरी तुम्ही विचार करता हे मला माहिती आहे, पण विचार करून काय उपयोग आहे? ॲक्शन घ्यावी लागते आणि ते तर तुम्हाला कधीच जमलं नाही. आता तुमचा नवरा तुम्हाला राबवतोय आणि याआधी त्या मालतीनं तुम्हाला राबवलं.
आणि तुम्ही काय केलं? हा सगळा अपमान सहन केलात. आठवतंय ना? मालती या घरातून गेली, पण तुमचा वनवास काही संपत नाहीये. मी काय सांगते ते ऐका. ही सगळी कामं तशीच टाका. कुठल्याही कामाला हात लावू नका. हो बघा, घरात कसा नोकर ठेवतात ते. सगळं तसंच ठेवून कसं चालेल उर्मिला? अगं हे घर आपलं आहे ना, मग आपल्या घरासाठी काम नको करायला? अगं आपल्या घरासाठी, आपल्या माणसांसाठी काम करण्यात कसला आलाय कमीपणा? घरात काय आपण दोघे जणच राहतो का? इतर माणसंही राहतातच ना. मग त्यांनाही कळायला हवं, त्यांनी हातभार लावायला हवा. पण काय करतायत ते? आपल्यालाच ऑर्डर देतायत. आपण काय हॉटेल उघडून ठेवलंय का? हे बघ, त्यांना जेव्हा कळायचं तेव्हा कळेल, पण तोपर्यंत आपल्या वाट्याला जे आलंय ना ते आनंदाने गोड म्हणून घ्यायचं. आणि हो, तू घरातली कुठलीच कामं नको करू. मी करेल सगळी कामं. हं? हिला घरातल्या कामांशिवाय दुसरं काही येतच नाही. करत बस कामं. मला काय? तुझ्या हट्टाखातर मी तिकडे जायला तयार आहे, पण एका अटीवर, की ज्यासाठी आपण त्या घरात चाललोय ते जर झालं नाही तर या राणीचा आणि महाडिक घराचा संबंध कायमचा संपेल. आणि मॅडम, काय झालं? बुक असं बाजूला ठेवून कुठल्या विचारात हरवलाय? नाही काय नाही. अच्छा, म्हणजे आता राणी मॅडम काही गोष्टी स्वतःच्याच मनात ठेवायला लागल्यात. तुम्ही सगळं सोडून अचानक लॉचं स्टडी का करताय? का करताय म्हणजे? म्हणजे तुम्ही हुकुमाची राणी आहात, म्हणजे तुम्ही असं सतत हुकूम करत राहिलं पाहिजे. आता तुम्ही जर वकील झालात तर तुम्हाला जज साहेबांचा हुकूम ऐकावा लागेल. मी काय म्हणतो, तुम्हीच जज का नाही होत? सर, ते होणं काही खूप सोपं आहे का? हुकुमाच्या राणीसाठी काय अशक्य आहे? हो ना?